जय श्री हरी भक्तांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 14वा, समाधानाचे खरे सुख. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही मिळवण्यासाठी धावत आहे. कोणाला पैसा हवा आहे, कोणाला प्रतिष्ठा हवी आहे, कोणाला मोठे घर हवे आहे, तर कोणाला अधिक सत्ता हवी आहे. परंतु प्रश्न असा आहे की हे सर्व मिळाल्यावरही माणूस खरोखरी आनंदी होतो का? शास्त्र सांगते, संतोषात परमम सुखम, म्हणजे समाधानामध्येच खरे सुख आहे. आजची कथा आपल्याला याच महान सत्याची जाणीव करून देईल. पूर्वी एका गावात माधव नावाचा व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठे घर होते, शेती होती, जनावरे होती, सोने चांदी होती. गावातील लोक त्याला श्रीमंत म्हणत. पण माधव मात्र नेहमी दुःखी असायचा, कारण त्याला जे आहे त्यात समाधान नव्हते. त्याला वाटायचे माझ्याकडे अजून जास्त धन असायला हवे. तो दिवस रात्र पैशांचाच विचार करायचा. त्याची पत्नी अनेकदा म्हणायची, आपल्याकडे भरपूर आहे, भगवंताचे आभार माना. पण माधव तिचे ऐकत नसे. एक दिवस गावात एक संत आले. अधिक मास सुरू झाला होता. संपूर्ण गाव त्यांच्या प्रवचनासाठी जमले. संत म्हणाले, लोभ माणसाला कधीच सुखी होऊ देत नाही. ज्याला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. समाधानातच परमेश्वराचा वास असतो. हे ऐकूनही माधव फारसा प्रभावित झाला नाही. तो मनात म्हणाला, हे संत गरिबांसाठी बोलत असतील. पैसा असेल तरच सुख मिळते. काही दिवसांनी एक घटना घडली. एका रात्री माधवला स्वप्न पडले. स्वप्नात त्याने पाहिले की ज्याच्याकडे जगातील सर्व संपत्ती आली आहे. महाले, रत्ने, असंख्य सोन्याच्या मोहरा, सर्व काही त्याच्या मालकीचे झाले. सुरुवातीला तो खूप आनंदी झाला, पण काही वेळाने त्याला भीती वाटू लागली. ही संपत्ती चोरी झाली तर? कोणी मला फसवले तर? कोणी माझ्यावर हल्ला केला तर? त्याची झोप उडाली. तेवढ्यात एक तेजस्वी पुरुष त्याच्या समोर प्रकट झाले. ते म्हणाले, माधवा, तुला संपत्ती हवी होती ती मिळाली. आता आनंद मिळाला का? माधव शांत झाला. त्याला उत्तर देता आले नाही. ते दिव्य पुरुष म्हणाले, संपत्तीमध्ये सुख नाही, सुख आहे समाधानामध्ये. जो मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतो तोच खरा श्रीमंत असतो. सकाळी जाग आल्यावर माधव विचारात पडला. त्याने प्रथमच स्वतःकडे पाहिले. खरंच त्याच्याकडे भरपूर होते, तरीही तो दुःखी होता. तो संतांकडे गेला. संतांनी त्याला विचारले, माधवा, काय शोधतोस? माधव म्हणाला, महाराज, मला मनःशांती हवी आहे. संत हसले. ते म्हणाले, मनःशांती बाजारात विकत मिळत नाही, ती समाधानातून जन्माला येते. माधवने संतांच्या सांगण्याप्रमाणे रोज भगवान विष्णूचे नामस्मरण सुरू केले. त्याने गरिबांना मदत करायला सुरुवात केली. दान करताना त्याला आनंद मिळू लागला. लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून त्याच्या मनाला समाधान मिळू लागले. महिने गेले. माधव पूर्वीपेक्षा खूप बदलला. आता तो सतत हसत असे. त्याचे घर आनंदाने भरून गेले. त्याची पत्नी म्हणाली, आज मला माझा खरा माधव परत मिळाला. माधव म्हणाला, पूर्वी माझ्याकडे संपत्ती होती पण आनंद नव्हता. आज माझ्याकडे समाधान आहे, त्याच्यामुळे सर्व काही आहे. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की पैसा आवश्यक आहे, परंतु पैसा म्हणजे सुख नाही.
मोठे घर असू शकते, पण मन मोठे नसेल तर आनंद मिळत नाही. भक्तांनो, माधवच्या जीवनात आता खूप मोठा बदल झाला होता. पूर्वी तो दिवस रात्र पैशांचा विचार करायचा. कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणाकडे किती जमीन आहे, कोणाचा व्यापार किती मोठा आहे, याचीच तुलना तो सतत करत असे. पण संतांच्या उपदेशानंतर त्याचे जीवन बदलू लागले. एके दिवशी तो गावातील मंदिरात गेला. तेथे त्याने पाहिले की एक वृद्ध भक्त फक्त तुळशी माळ हातात घेऊन भगवान विष्णूंचे नामस्मरण करत होता. त्याच्या अंगावर साधे कपडे होते, पण त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. माधवला आश्चर्य वाटले. तो त्या वृद्धाजवळ जाऊन म्हणाला, बाबा, तुमच्याकडे काही विशेष संपत्ती दिसत नाही, तरीही तुम्ही इतके आनंदी कसे? वृद्ध भक्त हसले. ते म्हणाले, बाळा, माझ्याकडे भगवानाचे नाव आहे, त्यापेक्षा मोठी संपत्ती जगात नाही. माधव विचारात पडला, कारण त्याच्याकडे भरपूर धन होते, पण असा आनंद कधीच अनुभवायला मिळाला नव्हता. त्या दिवशी तो घरी परतला. रात्री भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून त्याने मनापासून प्रार्थना केली, हे प्रभू, मला अधिक पैसा नको, मला समाधान द्या, मला तुमच्या चरणी भक्ती द्या. त्या दिवसापासून त्याने एक नवीन नियम सुरू केला. दररोज सकाळी उठल्यावर तो 3 गोष्टींसाठी भगवानाचे आभार मानू लागला. तो म्हणत असे, प्रभू, मला हे सुंदर जीवन दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या कुटुंबाबद्दल धन्यवाद. मला तुमची भक्ती करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हळूहळू त्याच्या मनातील असंतोष नाहीसा होऊ लागला. भक्तांनो, आज अनेक लोक दुःखी असतात, कारण त्यांचे लक्ष नेहमी त्यांच्या जवळ नसलेल्या गोष्टींकडे असते. कोणाला मोठे घर हवे असते. मोठे घर मिळाले की मोठी गाडी हवी असते. गाडी मिळाली की आणखी काहीतरी हवे असते. इच्छांचा हा प्रवास कधीच संपत नाही. म्हणूनच शास्त्र सांगते, लोभाचे पोट कधीच भरत नाही. माधवला आता हे सत्य समजू लागले होते. एक दिवस त्याच्या घरी एक गरीब प्रवासी आला. तो खूप भुकेला होता. पूर्वीचा माधव असता तर त्याने कदाचित दुर्लक्ष केले असते, पण आता तो बदलला होता. त्याने त्या प्रवाशाला प्रेमाने जेवण दिले, विश्रांतीची व्यवस्था केली. जेवण झाल्यावर त्या प्रवाशाच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, तेव्हा आज तूच माझ्या मदतीला आलास. हे ऐकून माधवच्या मनाला जे समाधान मिळाले ते त्याला हजारो सोन्यांच्या नाण्यामध्येही कधीही मिळाले नव्हते. त्याला समजले, दुसऱ्याला आनंद दिल्यावरच खरा आनंद मिळतो. काही दिवसांनी गावात दुष्काळ पडला. अनेक लोक अडचणीत आले. माधवने आपली धान्याची कोठारे गरजू लोकांसाठी उघडली. त्याने अनेक कुटुंबांना मदत केली. लोक त्याला आशीर्वाद देऊ लागले. एक वृद्ध महिला त्याच्या पायापाशी बसली आणि म्हणाली, बाळा, भगवान विष्णू तुझे कल्याण करो. हे ऐकून माधवच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला जाणवले की लोकांचे आशीर्वाद आणि भगवानाची कृपा हीच खरी संपत्ती आहे. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. स्वप्नात भगवान विष्णू त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या मुखावर दिव्य तेज होते. भगवान म्हणाले, माधवा, पूर्वी तू संपत्तीचा सेवक होतास, आज तू भक्तीचा मार्ग स्वीकारला आहेस, म्हणून तुझे जीवन धन्य झाले आहे. माधव नम्रपणे म्हणाला, हे प्रभू, मला आता समजले आहे की संपत्तीमध्ये सुख नाही, तुझ्या कृपेत आणि समाधानातच खरे सुख आहे. भगवान स्मित हास्य करत म्हणाले, जो मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतो त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. इतके बोलून भगवान अदृश्य झाले. सकाळी उठल्यावर माधवचे हृदय आनंदाने भरून गेले.
त्या दिवसापासून तो प्रत्येकाला एकच संदेश देऊ लागला, संतोष हेच सर्वात मोठे धन आहे. भक्तांनो, आपणही या अधिक मासात एक संकल्प करूया. तुलना करणार नाही, लोभाला बळी पडणार नाही, मिळालेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल कृतज्ञ राहू, भगवान विष्णूंचे नामस्मरण करू, गरजूंना मदत करू. कारण मोठी संपत्ती असणे म्हणजे श्रीमंत असणे नाही. ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याचा अर्थ भगवानाने जे दिले आहे त्यात आनंद मानावा, कारण समाधानातच मनःशांती आणि परमेश्वराची कृपा मिळते. भक्तांनो, अधिक मासातील या पवित्र अध्यायाचा संदेश आपल्या हृदयात कायम जपून ठेवा. संतोषातच परम सुख आहे. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा. जय श्री हरी. कमेंटमध्ये लिहा, संतोष हेच सर्वात मोठे धन आहे.